हा कोल्हापुरी साज आहे, लॉंगमध्ये आहे. याचं एक साधारण वजन आहे हे 283 ग्रॅम वजन आहे याचं. 3 लाईनमध्ये आहे हा. त्याच्याबरोबरच तुम्हाला एक मॅचिंग असं बाजूबंद पण आहे. बाजूबंदचं वजन आहे 32 ग्रॅमचा बाजूबंद आहे. त्याच्यावर बघितलं तर तुम्हाला असं मणी वगैरे केलेलं आहे. साईडला मोराची डिझाईन आहे आणि बाजूला बघितलं तर असं चटई कन्सेप्टमध्ये केलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला मॅचिंग बँगल्स पण येतील. बँगल्स जे आहेत हे 82 ग्रॅमचे बँगल्स आहेत आणि स्क्रू पॅटर्नमध्ये साईडला स्क्रू आहे. त्यामुळे साईजचं याच्यामध्ये काही टेन्शन नाही आहे. आणि जे आहे ते मध्ये मध्येच तुम्हाला मनी वर्क केलं आहे. बॉलवर्कचे मनी आहेत, जे मनी आहेत ते पण भरीवमध्येच कन्सेप्ट केलेलं आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला असं कमरपट्टा येईल. कमरपट्टा बघितला तर त्याच्यावरती पण तुम्हाला असं नक्षी दिसतात. ते लक्ष्मी आहे मध्ये. याचं जे वजन आहे ते 101 ग्रॅम वजन आहे कमरपट्ट्याचं. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे पुणा गाडगी ज्वेलर्स. चाफेकर चौकात असलेली ही ब्रँच आहे. तर इथे आज आपण सुंदर असं पारंपरिक दागिन्यांचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे. तर या दागिन्यांमध्ये आपण 1 ग्रॅमपासून स्टार्टिंग दागिन्यांचं कलेक्शन मी इथे घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करता. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पाहूया. क्रिस्टलच्या माळा आहेत, हे पूर्ण क्रिस्टलमध्ये केलेलं आहे. हे जे पुढचे जे आहे मणी हे पूर्ण लाखेमध्ये आहे आणि अतिशय लाईट वेट वजनामध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या कलरची तुम्हाला मण्यांची बीट्स भेटून जाते. प्रत्येक साडीवर मॅचिंग होतं, मॅचिंग पण तुम्हाला हे बीट्स भेटून जातात. अच्छा. आणि वजन बघितलं तर एक हार्डली याचं तुम्हाला 1 ग्रॅमच्या आतमध्येच बसतात. हे 1 ग्रॅम 2 ग्रॅमपासून ह्याचे वजन चालू आहे. अच्छा, ह्याचं काय वेट आहे? ह्याचं वजन 890 मिलीचं आहे. हा मनी ओके. ठुशी कन्सेप्ट म्हणून पण आपण घालू शकतो. हा ओके. ह्याचं जे वजन आहे हा पण 890 मिलीचाच आहे. यामध्ये थोडंसं पेंडन वगैरे दिले म्हणून याचं वजन थोडंसं तुम्हाला जास्त येतं. याचं वजन बघितलं तर एक 11 ग्रॅम आहे. ओके. पेंडन जर बघितलं तर पूर्ण जाळीमध्येच आहे. याचं पण खाली असे मनी वर्क आहे. साईडला तुम्हाला असं कलरमध्ये पण मला मनी भेटून जातील. हा पण जो आहे हा एकदम कमीत कमी आहे, 470 मिलीचा आहे. सुंदर. अर्धा ग्रॅमचाच आहे. यामध्ये शॉर्ट दोन्ही पण भेटून जातात. अच्छा, लॉंग आणि शॉर्ट दोन्ही भेटून जातात. लॉंगमध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भेटते. बघा, ही आपली सगळी पारंपरिक ज्वेलरी आहे. ह्यामध्येच आपला ठुशी कन्सेप्ट आहे. हा पूर्ण लाखेचा असतो. ठुशीमध्ये तुम्हाला पूर्ण लाख येते. अच्छा. आणि एकदम लाईट वेट वजन असतं ह्याच्यामध्ये. तर ह्याचे जर वजन बघितले तर एक साधारण तुम्हाला 8, 5, 4 ग्रॅम 3 ग्रॅमपासून मिनिमम तुम्हाला स्टार्टिंग चालू होते याच्यामध्ये. अच्छा, ह्याचं काय वजन आहे? ह्याचं वजन आहे हे 2 ग्रॅमचे आहे पूर्ण. ओके. हे थोडंसं फॅन्सीमध्ये केलेलं आहे. फॅन्सीमध्ये पूर्ण असे बारीक बारीक मणी आहेत, लाखेचे मणी असतात. ओके. दिसायला अतिशय सुंदर दिसतं आहे. पूर्ण ट्रेडिशनल आहे. त्यामध्येच थोडंसं आता हे डिझाईन थोडं वेगळं केलं आहे. खाली असं मनी लावलेले आहेत. ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला स्टोन येतील, पेंडंट आहे आणि हा थोडंसं गादी पॅटर्नमध्ये आहे. याचं काय वेट आहे? ह्याचं वजन बघितलं तर एक तुम्हाला 16 ग्रॅम आहे याचं. अच्छा. त्यामध्येच तुम्हाला असं लक्ष्मी हार येईल, पोहे हार आहे. पोहे हार जो आहे हा डबल लेअरमध्ये आहे. बकुळी हार येईल. ओके. हा सिंगलवाला बकुळी. हे तुम्हाला मोहन माळ येईल विथ पेंडन आहे ह्याला. पेंडन तुम्हाला चेंज करून हे भेटेल. पेंडन नको असेल तर पूर्ण असं लेअरमध्ये पण येईल किंवा सिंगलमध्ये. हे आपलं लक्ष्मी हार आहे. लक्ष्मीचे कॉईन आहेत वरती. याचं जे वजन आहे तुम्हाला एक 26 ग्रॅममध्ये आहे. ओके. हे सगळे लॉंगमध्ये आहे, मिडल हाईटचे. आणि ह्याचं काय वेट आहे? हा जो आहे हा 34 ग्रॅमचा आहे. आणि बघा दिसायला पण सुंदर आहे अतिशय. डबल लेअरमध्ये येतं. डबल लेअरमध्ये बघितलं तसं दिसतं. हो. बकुळे हाराचं काय वेट आहे? हा बकुळे हार जे आहे ते तुम्हाला 3 तोळ्याचा आहे बकुळे हार. अच्छा. ह्यामध्ये पण तुम्हाला एक 2 तोळ्यापासून बकुळे हार भेटतो. त्याच्यामध्ये सुंदर छोटे छोटे अशी फुलांची डिझाईन असते बकुळीमध्ये. हो. अतिशय नाजूक असं. ह्यामध्ये बघितलं तर हे पूर्ण मनी कन्सेप्टमध्ये केलेलं आहे. मनी जे असतात हे पोकळच मनी असतात. अच्छा. हां, त्यावर तसे डिझाईन आहे, नक्षी केलेली आहे त्याच्यावरती पण.
आणि लास्टला चैन आहे ती. आणि पाठीवरती चैन आहे मानेवरती. ह्याचं काय वेट आहे? याचं जे वजन आहे हे 57 ग्रॅमचं आहे. आणि आपल्याला ह्याची काय मेकिंग चार्जेस असतील? मजुरी ह्याला तुम्हाला पर ग्रॅम लागते 15.5% लागेल मजुरी ओके. ह्या आयटमला. रेग्युलर आपले चालणारे आयटम आहे. हो. त्यामध्ये बघितलं तर तुम्हाला असं मोहनमाळमध्ये येईल. आता ही लेअरमध्ये आहे. हे 4 लेअरचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिंगल, डबल, 3 लाईन असे माळ भेटतात. याच्यामध्ये खाली बघितले तर स्लो फास्ट डिझाईन केलेले आहेत. वेगवेगळे मणी याच्यामध्ये फुटबॉल मणी वापरले. थोडंसं असं पाईपमध्ये मणी आहेत. वरती तास वर्क केलेलं आहे बघा. आणि अतिशय सुंदर नाजूक डिझाईन आहे याच्यामध्ये पण. आणि वजन बघितलं तर तुम्हाला एक 4 तोळ्यापर्यंत ही माळ आहे. एक सिंगल लाईनमध्ये बघितलं तुम्हाला एक 12-13 ग्रॅमपासून याच्यामध्ये आहे. आपलं बोरमाळ आहे ही तुम्हाला 16 ग्रॅमची आहे. याच्यामध्ये मनी आतमध्ये लाख असते बोरमाळमध्ये. विदाऊट लाखेचे पण येतात त्याच्यामध्ये. आणि लाखवाले पण लाखवाले म्हणलं तर लाईट वेटमध्ये येतात. एक 5-1 ग्रॅमपासून असतात. तर ही जी बघता ही याच्यामध्ये लाख नाही आहे. ही 16 ग्रॅमची आहे. ओके. खूप सुंदर असं कलेक्शन आहे. ट्रेडिशनलमध्ये पण छान कलेक्शन दाखवलेले आहेत आपल्याला मॅडमने. 40 ग्रॅमचा चोकर आहे. लॉंग नेकलेस बघितलं तर 116 ग्रॅमचा लॉंग नेकलेस आहे विथ इयरिंग्स. त्यामध्येच हा कॉईनमध्ये आहे. लक्ष्मीचे कॉईन आहेत वरती. कोयरी कन्सेप्ट आहे वरती. कोयरीची डिझाईन केली आहे. लक्ष्मीचे आहे. त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट येतो, लॉंग येतो. आपण पूर्ण सेट आहे. त्याचं जे वजन आहे हे लॉंगचं आहे ते 55 ग्रॅम आहे. आणि जे वरचं आहे ते 4.5 तोळ्याचं आहे चोकर. याची पण डिझाईन बघा एकदम जाळी वर्क केलेलं आहे. मध्ये फुल कॉईन स्टोन. हो, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. लॉंगमध्येच आहे आपलं पारंपरिक चालणारा कोल्हापुरी साज आहे. अच्छा, कोल्हापुरी साज आहे. त्याला पण पेंडन दिलेलं आहे स्क्वेअरमध्ये. पेंडन पण वेगळं आहे, स्क्वेअरमध्ये आहे. मोस्टली वेगळं असतं ना पेंडन पण. पेंडन हा स्टोनमध्ये असतो. स्क्वेअरमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये पण कलर दिलेले आहेत बघा तुम्हाला ग्रीन रेड. तर हा कोल्हापुरी साज हा आपला पारंपरिक चालणारा दागिना आहे. आपण आपण नऊवारी वगैरे पण हा घालू शकतो. छोटंसं मंगळसूत्र घातलं त्यासोबत तरी खूप सुंदर असं दिसतं. कोल्हापुरी साज ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट पण येतो कोल्हापुरी साज. लॉंगमध्ये पण येतं. लॉंगचं जे वजन आहे ते तुम्हाला 70 ग्रॅमचा लॉंग आहे. शॉर्ट पण येईल ह्याच्यामध्येच. ओके. त्यावर तुम्हाला चोकर दाखवलेलं आहे. चोकरचं काय वेट आहे? चोकरचं वजन जे आहे ते 27 ग्रॅम आहे. ओके. पाहू शकता, तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल. तुम्हाला जर वेगळं पेंडंट हवं असेल तेही इथे भेटून जाईल. अच्छा, कोल्हापुरी साज आहे. 3 लाईनमध्ये आहे. वाव. 3 लेयर्समध्ये आपल्याला इथे कोल्हापुरी साज बघायला भेटतो. पूर्ण सेट घ्यायचा असेल तर त्यामध्ये असं बाजूबंद पण आहे बघा. आणि कमरपट्टा आहे. कमरपट्टा सुद्धा आहे. हा कमरपट्टा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला सेट भेटून जाईल टेम्पलमध्ये. त्याचं काय वेट आहे आपल्याला? जो नेकलेस आहे त्याचं वजन आहे 283 ग्रॅमचा नेकलेस आहे. आणि या बँगल ज्या आहेत त्या 82 ग्रॅमच्या बँगल्स आहेत. बाजूबंद आहे तो 32 ग्रॅमचा बाजूबंद आहे. कमरपट्टा आहे तो 101 ग्रॅमचा आहे. 3 लेयर्समध्ये आहे. पूर्ण भरगच्च अशी डिझाईन्स आहे.